ऑस्ट्रेलियात सिडनी शहराजवळील बॉन्डी बीचवरती रविवारी संध्याकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघात घडला। बॉन्डी समुद्र किनाऱ्याजवळ ज्यू समाजाचा हुनक्का सण साजरा केला जात असताना अचानक दोन हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार सुरू केला। या हल्ल्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 42 जण गंभीरपणे जखमी आहेत। गोळीबार सुरू होताच समुद्र किनाऱ्यावर एकच गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली। काही वेळातच एका हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलं तर दुसऱ्या हल्लेखोराला जखमी अवस्थेत ताब्यात घेतलं। असोसिएटेड प्रेसच्या माहितीनुसार हे दोन्ही हल्लेखोर वडील आणि मुलगा होते। 50 वर्षीय वडिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांचा 24 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून रुग्णालयात त्याचा उपचार सुरू आहे। हे दोघेही पाकिस्तानी वंशाचे असल्याची माहिती समोर आली असून ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। या हल्ल्यात एका नागरिकाच्या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचले। अहमद अल अहमद असे या व्यक्तीचं नाव असून तो 43 वर्षाचा फळ विक्रेता आहे। गोळीबार सुरू असताना अहमदने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका बंदूकधाऱ्यावरती मागून हल्ला केला। त्याने त्याची रायफल हिसकावून घेत त्याला जमिनीवर पाडले। या झटापटीत अहमदला 2 गोळ्या लागल्या असून तो सध्या रुग्णालयात आहे। त्याच्या या धाडसामुळे सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे। या घटनेनंतर ज्यू समुदायात भीतीचं वातावरण असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या हल्ल्याचा धक्कादायक आणि अत्यंत दुःखद असल्याचं म्हटलं असून अहमद अल अहमद यांना त्यांनी खरा हिरो म्हणून सलाम केला आहे।